नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर तुमचे संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवर स्वागत आहे आणि आशा करते की तुम्ही खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज बनवणार आहे शाबूची खिचडी. तर त्याची तयारी चालू आहे आणि एकीकडे चहा होतोय. तर आम्ही कोरा चहा पितो आणि तसंच ड्युटीला पण जायचे. ड्युटीचीही तयारी चालू आहे, सगळं डबा करायची. तर आज मस्तपैकी नाश्त्याला मी खिचडी बनवणार आहे आणि एकदम साध्या पद्धतीने, म्हणजे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो मित्रमैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चला, मी तुम्हाला व्हिडिओसोबतच माझे काही अनुभव सांगणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ते आवडतील. तर चला सुरुवात करूयात. 2008 साली मला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नर्सिंग फील्डमध्ये गव्हर्मेंट अंतर्गत म्हणजे 11 महिन्याच्या करारावर गव्हर्मेंटचे काम लागले होते. परंतु मी त्यावेळी तो विचार केला नाही. ते काम कसं खेडेगावात असल्यामुळे मी ते काम सोडले. तात्पुरता विचार केले आणि सोडले, कारण की माझं ट्रेनिंग झालं होतं सिटीमध्ये. आणि त्यावेळेस मला वाटलं की बाबा हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. लोक गावाकडून शहराकडे जातात आणि आपण शहराकडून गावाकडे येतो, हा विचार केले. त्यावेळेस काय वाटले नाही, कारण आणि त्याचे पुढे जाऊन खूप परिणाम होतील किंवा मला खूप फेस करावं लागेल. आणि ते तसंच झालं. ते म्हणतात ना की चालून आलेली संधी कधी सोडू नये, आणि मी त्याच्या विरुद्ध केले. जी संधी आली त्याचं सोनं केलं नाही आणि त्याचेच परिणाम मला पुढे जाऊन एवढे मोठे भोगावे लागतील अशी कधी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती. त्याच्यानंतर जॉब सोडल्यावरती मी पुढे सिटीमध्ये आले आणि एका प्रायव्हेट हॉस्पिटलला 13 वर्ष जॉब केले. त्याच्यात भरपूर घडामोडी झाल्या आयुष्यामध्ये. लग्न झालं, सर्व काही ठीक होतं. परंतु 13 वर्ष झाल्यानंतर असं खूप म्हणजे लाईफमध्ये पूर्ण स्ट्रगल आलं आणि पूर्ण आयुष्याला वळणच लागलं. म्हणजे आयुष्य जसं की असं रस्त्यावर आल्यासारखं झालं की तेव्हा मी काही सेविंग केले नाही. असेच पैसे आले, लोकांच्या प्रेमापोटी सगळा घरात पैसा दिला आणि स्वतः असं म्हणजे शून्य झाले मी. संगत गुण मला नडला आणि घरातली परिस्थिती किंवा घरातलं सगळं वातावरण मला खूप अडचणीत आलं आणि त्याच्यामुळे मी खरंच रस्त्यावर आले. आणि तेव्हा वाटलं की बाबा खरंच आपण हा जॉब सोडला. म्हणजे इतका मानसिक त्रास झाला, खरंच खूप पश्चाताप झाला तेव्हा स्वतःवर की बाबा आपण असं केलं. पण ठीक आहे, त्याच्यातून शिकायलाही खूप मिळालं मला आणि जाणवलं की बाबा आपण त्यावेळी तो क्षणिक विचार केला आणि एवढा मोठा गव्हर्मेंट जॉब सोडला. तर खरंच की क्षणिक ह्याच्यासाठी एवढी मोठी गोष्ट तुम्हीही आयुष्यात असं करू नका. ती संधी एकदाच असते. आणि त्याच्यानंतर मी कित्येक वेळा फॉर्म भरले, परंतु मला गव्हर्मेंट जॉब मिळाला नाही. 1-2 ठिकाणी तर मी स्वतः पैसे भरले स्वपदरने, परंतु त्यातही माझा लॉस झाला. एके ठिकाणचे पैसे मिळाले, दुसऱ्या ठिकाणची अक्षरशः मोठी रक्कम होती, ती रक्कम बुडाली. खूप पश्चाताप झाला, पण नाईलाज होता. त्याच्यातून सावरलं स्वतःला. शिकायलाही खूप मिळालं, अनुभव आले. मग ठरवलं की बाबा नाही, आपल्या नशिबात आपण चूक हाताने केली तर आपल्या नशिबात नाही आहे, स्ट्रगलच करावं लागणार आहे आपल्याला. कारण की स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नाही. खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आपलं नशीब हे असं आहे. तर नशिबावर डिपेंड न राहता स्वतः नशीब घडवायचं हे प्रयत्न करावे लागणार आहे. आणि मी ठरवलं की नाही, आपण स्वतः नशीब आपलं घडवायचं, कोणावर डिपेंड नाही राहायचं. सेल्फ रिस्पेक्ट जपायचं. ज्या लोकांमुळे आज आपण रस्त्यावर आलो त्या लोकांसाठी नाही, पण स्वतःसाठी सगळं, स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळं धडपड करायची आणि स्वतःचं अस्तित्व मला निर्माण करायचे, ना की लोकांसाठी. म्हणून मित्रमैत्रिणींनो, मला सांगायचं एकच की लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे वाटते ते करा. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा, हीच विनंती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी अजून एक जाता एकच सांगते की मन मारून नाही तर मन भरून जगा, कारण हे जीवन एकदाच आहे, परत नाही. आणि हो, लोकांचा विचार तर अजिबात करू नका. धन्यवाद.